महिलेच्या माहेरकडून आलेल्या मालमत्तेमध्ये सुद्धा सासरच्या लोकांना अधिकार मिळणार एवढंच नव्हे तर प्राधान्याने अधिकार मिळणार असा मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक निकाल दिलेला आहे. या संदर्भातल्या बातम्या, पोस्ट, रील, शॉर्ट्स हे आपल्यापर्यंत पोहोचले असतील. मग यामागे नक्की तथ्यांश काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आता या प्रकरणामध्ये घडलं काय होतं, तर या प्रकरणामध्ये एका महिलेचं निधन झालं होतं. बरं, त्या महिलेपूर्वीच त्या महिलेच्या पतीचं निधन झालं होतं आणि त्यांना कोणतंही अपत्य वगैरे नसल्यामुळे त्या पतीची जी काही मालमत्ता आहे, ती या महिलेच्या नावावर झाली होती. त्या मालमत्तेसंदर्भात या महिलेने एक मृत्यूपत्र करून ठेवलं होतं आणि त्याच्यात एक लाभार्थ्याची नेमणूक केली होती. आणि या महिलेच्या निधनानंतर या महिलेच्या भावानी तिच्या मालमत्तेकरता आपल्याला एकमेव वारस म्हणून जाहीर करावं, या मागणीकरता न्यायालयात दावा दाखल केला. बरं, हा दावा सुरू असतानाच समांतर प्रक्रिया एक सुरू होती. ती म्हणजे मृत्यूपत्रातला जो लाभार्थी व्यक्ती आहे, त्याने सुरू केली होती आणि त्याने त्याचं प्रोबेट मिळवण्याकरता, त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रक्रिया सुरू केलेली होती. ती प्रक्रिया सुरू केल्याची माहिती त्यांनी या दाव्याच्या कामकाजासंदर्भात सुद्धा दिली होती. म्हणजे वादीला त्या प्रोबेटच्या कामकाजाची माहिती होती. असं असूनही वादीने त्या प्रोबेटमध्ये हस्तक्षेप किंवा आक्षेप घेतला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर या सगळ्या प्रकरणाची सुनावणी झाली आणि सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली. सगळ्यात पहिलं म्हणजे ही जी मयत महिला आहे, तिच्या भावाला तिचा उत्तराधिकार किंवा वारसा हक्क मिळेल का? हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. दुसरं म्हणजे महिलेच्या पतीचं निधन झालेलं आहे आणि त्या मयत पतीला एक बहीण आहे. म्हणजे कलम 15 नुसार पतीकडच्या बाजूचा एक वारस अजून शिल्लक आहे आणि महिलेच्या पतीकडच्या बाजूचा एक वारस शिल्लक असल्यामुळे कलम 15 मधल्या तरतुदींचा विचार जर केला तर त्या वारसाला उत्तराधिकारामध्ये प्राधान्यक्रम आहे. साहजिकपणे प्राधान्यक्रम असलेला पतीच्या बाजूचा एक वारसदार किंवा हक्कदार शिल्लक असल्यामुळे महिलेच्या भावाला कलम 15च्या अनुषंगाने उत्तराधिकार प्राप्त होत नाही. बरं, कलम 15 आणि कलम 16 या दोन्हीचा जर एकत्रित विचार केला तरी असाच अर्थ निघतो की या महिलेचं निधन झालेलं आहे. त्या निधनाच्या दिवशी पतीकडचा एक वारस शिल्लक आहे आणि त्यामुळे तिच्या भावाला वारसा हक्क प्राप्त होणार नाही. पुढचा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हा सगळा वाद ज्या मालमत्तेसंदर्भात चाललेला होता, ती मालमत्ता त्या महिलेच्या पतीची होती आणि त्या पतीच्या निधनानंतर ती मालमत्ता त्या महिलेला मिळालेली होती. म्हणजे भाऊ ज्या आधारावर मालमत्तेमध्ये हक्क सांगत होता, त्याला काहीही अर्थ नाही. हे अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निकाल आहे. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्या निरीक्षणाच्या अनुषंगाने भावाला त्या महिलेच्या मालमत्तेमध्ये काहीही हक्क नाही, हे निक्षून सांगितलं आणि स्पष्ट केलं. आता एकीकडे या निकालाचं वृत्तांकन करताना किंवा याच्याबद्दल माहिती देताना ज्या स्वरूपाची माहिती देण्यात आलेली आहे ना, ते अतिशय चुकीचं आणि गैर आहे. म्हणजे मूळ निकाल नेमका काय आहे, त्याच्यात नेमकं झालंय काय, त्याच्यात मालमत्ता कोणती होती, त्याच्यात वाद कोणता होता, या सगळ्याचं सविस्तर विश्लेषण त्या निकालामध्ये आलेलं आहे. पण त्याच्याकडे पूर्णतः डोळेझाक किंवा दुर्लक्ष करून केवळ सनसनाटी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची म्हणून या स्वरूपाची माहिती निर्माण करण्यात आली, की महिलेच्या माहेरच्या मालमत्तेमध्ये आता सासरच्यांनाच हक्क मिळणार. अरे पण मूर्खांनो, या प्रकरणामध्ये जी मालमत्ता होती ती माहेरची नव्हतीच ना. ही मालमत्ता जी होती ती पतीच्या बाजूने आलेली होती. पतीची मालमत्ता होती ती नंतर पत्नीला मिळाली होती. म्हणजे हे पूर्णतः उलट घडलेलं आहे, की सासरचे लोक माहेरच्या मालमत्तेत हक्क सांगायला येतच नाहीये. उलट माहेरचेच लोक पत्नीला सासरकडनं जी मालमत्ता मिळाली त्यामध्ये तिला कोणी अपत्य नसल्याचा फायदा घेऊन वारसा हक्क किंवा उत्तराधिकार सांगायला येत आहेत. म्हणजे जसं सासरच्या लोकांनी आपला हक्क ओलांडून अतिक्रमण करणं चुकीचं आहे, तसंच माहेरच्या लोकांनी सुद्धा असा प्रयत्न केला तर तो चुकीचा आणि निंदनीय आहेच. बरं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या महिलेने जे मृत्यूपत्र केलेलं होतं, त्या मृत्यूपत्राच्या प्रोबेटची कार्यवाही पूर्ण झाली. म्हणजे मृत्यूपत्र कायदेशीर कसोटीवर सिद्ध झालं
आणि त्या प्रोबेटनुसार त्यातल्या लाभार्थी व्यक्तीला ती मालमत्ता मिळालेली आहे. बरं, याच्यात अजून एक मुद्दा मांडण्यात आला, की भारतीय विधी आयोग यांनी मध्यंतरी आपल्या अहवालात सांगितलं होतं, की कलम 15(1) हे जे आहे ते असंवैधानिक, चुकीचं आहे. त्यामुळे त्याच्यात दुरुस्ती करा. दुरुस्ती करा असा भारतीय विधी आयोगाचा अहवाल जरी असला, तरी ती आजपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. म्हणजे आजपर्यंत जो कायदा आहे, त्याच अनुषंगाने आपल्याला सगळं काम करावं लागणार आहे. पुढचा वादीकडनं असा एक आक्षेप होता, की 15(1) हे कलम असंवैधानिकच आहे. पण वादीने असं म्हणून काय होणार आहे किंवा तुम्ही आणि मी असं म्हणून काय होणार आहे? आजपर्यंत घटनेमध्ये किंवा कायदेमंडळामध्ये या संदर्भात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही. बरं, कलम 15(1) हे रद्दबातल ठरवा किंवा असंवैधानिक करा, अशी मागणी स्निधा मेहरा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती. पण या मागणीला, या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलंय. म्हणजे सद्यस्थितीत हिंदू उत्तराधिकार कायदा आणि त्यातलं कलम 15 हे जसं आहे तसं कायम आहे. ते तुम्हाला आवडतं किंवा नाही आवडतं याने काहीही फरक पडणार नाहीये. आणि हा सगळा प्रकरणाचा जो डोलारा उभा आहे ना, तो तिच्या सासरकडनं मिळालेल्या मालमत्तेवर अवलंबून आहे आणि त्याच्यात माहेरचे लोक हक्क सांगतायत. पण वृत्तांकन करताना बरोबर उलट केलेलं आहे, की माहेरची मालमत्ता असावी आणि सासरचे लोक हक्क सांगत असावे, अशा स्वरूपाला त्याला मांडणी करण्यात आलेली आहे. कारण सोपं आहे. त्यांना जास्तीत जास्त व्ह्यूज आणि एंगेजमेंट पाहिजे. तुम्हाला खरी माहिती वगैरे पोहोचवणं या तर बाष्कळ कल्पनाच आहेत. त्याची त्यांना गरजच नाहीये. तुमचं जास्तीत जास्त लक्ष, जास्तीत जास्त अटेन्शन त्यांना पाहिजे. मग तुम्हाला चुकीची माहिती दिली काय? त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला काय? आणि त्यातनं तुमचा वेळ, पैसा, मेहनत वाया गेला काय? याचं या माध्यमांना आणि समाज माध्यमांना आणि त्याच्यात अशी चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांना काहीही पडलेलं नाही आहे. हे दुर्दैवी असलं तरी वास्तव आहे. म्हणून इथून पुढे मी जे अनेकदा यापूर्वीही सांगितलेलं आहे, की कोणत्याही माध्यमातनं कोणतीही माहिती आली तरी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. त्याची खातरजमा करा. आणि जोवर तुम्ही ती खातरजमा करत नाही, तोवर केवळ शक्य आहे म्हणून ती माहिती अजून पुढे ढकलू नका. म्हणजे या प्रकारे आपण त्याच्या चुकीच्या गोष्टींच्या प्रसाराला आळा घालू शकतो. पण त्याच्याकरता आपण सर्वांनी सजग राहणं गरजेचं आहे. सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, असा कोणताही निकाल आलेला नाहीये, की ज्याने महिलेच्या माहेरच्या मालमत्तेत सासरच्यांना वरचढ हक्क द्यावा. आजपर्यंत असं काहीही घडलेलं नाही आहे. ज्या निकालाची चर्चा चालली आहे, ज्या निकालाच्या बातम्या, पोस्ट, व्हिडिओ, रील करतायत, त्याचा तथ्यांश काय आहे ते मी तुम्हाला वर सांगितलं. शक्य झालं तर त्या खटल्याचं जे तपशील आहेत, ते मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते तुम्ही तपासून बघू शकता. पण कृपया कोणत्याही माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि तुमची खात्री पटत नाही तोवर ती माहिती अजून पुढे पाठवू नका. हा व्हिडिओ, हा विषय तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.